अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपुरी आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने बागल चौक ते बीटी कॉलेज परिसरात धडक कारवाई करण्यात आली। सोमवारी पार पडलेल्या जनता दरबारामध्ये या भागातील अतिक्रमणाबाबत तक्रार प्राप्त झाली होती। या तक्रारीची दखल घेत महापौर रुपाराणी निकम यांनी दिलेल्या आदेशानुसार ही मोहीम राबवून रस्ता मोकळा करण्यात आला। या कारवाई दरम्यान पथकाने 3 शेड, 6 स्टँड बोर्ड, 4 लाकडी व लोखंडी टेबल, 6 लोखंडी पार्किंग जाळी, 32 शीट कव्हर मॅट यासह इतर अनधिकृत साहित्य जप्त केले। महानगरपालिकेचा ताफा परिसरात दाखल होताच काही हातगाडी चालकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली। रस्ते आणि पदपथांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने ही कठोर भूमिका घेतली आहे। सदरची कारवाई महापौर रुपाराणी निकम यांच्या आदेशाने आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत उपशहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत यांच्यासह अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्रमांक 3 मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला। आगामी काळातही शहरातील इतर भागातील अनधिकृत अतिक्रमणांवर अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।